वारणा विश्व आर्थिक विकासातून सामाजिक परिवर्तन, सर्वसमावेशक सर्वांगीण विकासाचा वारणा पॅटर्न अपडेटसाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा। पाहुण्यांचे आगमन होत आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। पुन्हा एकदा स्वागतम। परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे वारणेचे भाग्य विद्यार्थी माननीय तात्यासाहेब कोरे यांचा वसा वारसा ज्यांच्यामध्ये रुजलेला आहे असे वारणा सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक माननीय NH पाटील सर, तसेच राजेंद्र हायस्कूल अंबकचे माननीय मुख्याध्यापक DG पाटील सर, आमच्या बारासा संकुलाचे आदरणीय प्राचार्य काठे सर, प्रभारी पर्यवेक्षक या ठिकाणी कुरवाडे सर आणि आदरणीय व्यासपीठ, तसेच सहशिक्षक बंधू, पत्रकार चरणे सर, या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बारासा संकुलाच्या वतीनं हार्दिक स्वागत। तर विद्यार्थी मित्र हो की पाहुणे म्हटले की त्यांची ओळख आणि परिचय असतोच। या लाल मातीमध्ये तुमच्यासारख्या विद्यार्थी दशेमध्ये बसून या पाराशर ऋषीच्या आश्रमात ज्यांनी शिक्षण घेतलं ते या शाळेचे माजी विद्यार्थी, म्हणजेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे NH पाटील सर। अष्टपैलू नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व या तिन्ही विधानांनी भारलेलं असं भारदार व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आलेलं आहे। तर त्यांचं स्वागत आणि परिचय करून देण्यासाठी आमचे प्रभारी पर्यवेक्षक माननीय कुरुंदवाडे सरांना मी विनंती करते। महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या। आज या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केले आहे। तरी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून श्री NH पाटील सर, अध्यक्ष स्वराज फाउंडेशन वारणानगर, तज्ञ संचालक तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना वारणानगर, अध्यक्ष स्थान भूषवलेले माननीय श्री SY काटे सर, प्राचार्य श्री पाराशर शैक्षणिक संकुल व अधिसेवक श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, तसेच प्रमुख उपस्थिती माननीय श्री PJ पाटील सर, मुख्याध्यापक श्री राजेंद्र हायस्कूल अंबक,
त्याचबरोबर सहकारी चरणे सर आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पाराशर शैक्षणिक संकुलाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. पाराशर ऋषीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पारगाव भूमीत जन्म आणि कर्मभूमी ठरलेले आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे श्री पाटील सर, त्यांचे शिक्षण BE, ME, MBA आणि DCP, अनुभव सरकारी, सहकारी, खाजगी आदी विविध क्षेत्रात. सध्याच्या भूमिका चेअरमन स्वराज फाउंडेशन वारणानगर सामाजिक आर्थिक विकासासाठीची निष्पक्ष आणि स्वतंत्र अशी देशव्यापी स्वयंसेवी संस्था. तज्ञ संचालक श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, गव्हर्निंग काउन्सिल मेंबर श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ वारणानगर. पाराशर संकुलाचे सन्माननीय प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष काठी सरांना मी विनंती करते आदरणीय उमेश पाटील सर यांचा सत्कार करावा. राजेंद्र हायस्कूल अंबकचे मुख्याध्यापक त्यांनाही आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचाही या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. आजच्या या कार्यक्रमाचं खरं औचित्य म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करते की आमच्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं बहुमोल असं मार्गदर्शन करावं. एवढं बोलून मी माझं भाषण पूर्ण करतो. ऐकायला येते सगळ्यांना? माझ्या हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांचं, माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींचं मनपूर्वक आजच्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. सकाळपासून महाराजा सयाजीराव गायकवाड या विषयावरती चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून असो, निबंध स्पर्धेच्या माध्यमातून असो, वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून असो, आपण दिवसभर या संपर्कात आलेला आहात. काही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये. बहुतांशी सगळ्याच विद्यार्थ्यांनी चित्र प्रदर्शन पाहिलं ना? मला सांगायला आवडेल, असं चित्र प्रदर्शनाचा कार्यक्रम आणि एका राजाचा कार्यक्रम चित्रांच्या माध्यमातून दाखवता येतो हा प्रयोग सन्माननीय दिनेश पाटील सर आणि संपूर्ण जनता दरबार टीम यांनी भारतात पहिल्यांदाच केलेला आहे. त्यांचं स्वागत झालं पाहिजे. टाळ्या वाजवल्यानंतर काय होतं, कंटाळा जातो. त्यामुळं मला राहू देत, परंतु मी बाकीच्यांना तर जोरदार टाळ्या वाजवत चला, म्हणजे कंटाळा जाईल. हे सगळं कशासाठी करायचं असतं? सकाळपासून कार्यक्रम सुरू आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याबद्दल आपणाला माहिती मिळते आहे, ज्ञान मिळत आहे. हे सगळं कशासाठी करतात? कारण यातील एखादा विषय, एखादी बाब, एखादा प्रसंग, एखादा निर्णय महाराजांनी घेतलेला, अरे आपल्याही जीवनात आपण असा निर्णय घेतला तर किती चांगलं होईल असा संदेश मिळतो आणि प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे पेटून उठतात आणि कामाला लागतात. बरेच वेळा असं वाटतं की ते मोठ्यांचं काम आहे, आपलं काय नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो, प्रत्येक मुलामध्ये आणि मुलीमध्ये किमान 5 तरी अत्युत्कृष्ट गुण असतात, पण ते त्यांना माहित नसतं. तुझं आहे तुझं पाशी, पण तुलाच ते सापडनाशी, असं काहीतरी झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येकानं आपल्यामध्ये असं 5 काय गुण आहेत चांगले हे शोधावे, लिहून काढावेत. आणि दर 5 ते 10 वर्षाने या गुणामध्ये वाढ होते ते हे चेक करावं. आणि अशा गुणाला आपण काय करायला पाहिजे,
खतपाणी दिलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. पहिली स्टेप जे आपल्यात गुण आहे ते व्यक्त झालं पाहिजे. दुसरी स्टेप जे आपण व्यक्त होत असताना बॅलन्स ठेवला पाहिजे जीवनाचा, भरकटच जाऊन चालणार नाही. तिसरी स्टेप प्रत्येक क्षणाला पुनर्जीवित झालं पाहिजे स्वतः. आणि चौथी स्टेप आपलं पूर्ण स्थित्यंतर झालंय की नाही हे पाहिलं पाहिजे. म्हणजे आज महाराज सयाजीराव गायकवाडांचा हा कार्यक्रम पाहिल्यानंतर माझ्यामध्ये काय बदल झाला हा विषय आपल्या लक्षात आला पाहिजे. मी तुम्हाला एक प्रसंग सांगू इच्छितो. माधवराव पेशव्यांच्या वरती मी हायस्कूलला असताना कादंबरी वाचली आणि त्यामध्ये मासाहेब आपण याल का असं आदरातिथ्य बोललं होतं. ती जुन्या पारगावमध्ये राहायचो. ती कादंबरी माझ्या डोक्यात बसलेली आणि मग घरी गेल्यानंतर अशाच पद्धतीने बोलायला होतं. मासाहेब आपण मला वाढाल का. तिने 2-3 वेळा वाक्य लावून मुस्करच म्हटले, असं सर्व बोलला. म्हणजे काय आहे, हिंडलं पाहिजे, आपल्या डोक्यात गेलं पाहिजे. तिचं बरोबर आहे की नेहमीचा ट्रॅक पोरानं का बदललाय काय कळायला साधन नाही, परिणाम वगैरे झालाय का त्याच्या डोक्यावर, म्हणून कदाचित ती म्हटली असेल. बरे असेल हा प्रसंग, पण तो जगला पाहिजे. आपण ते पात्र जगलं पाहिजे, त्यातला काही भाग जगला पाहिजे. आणि जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकता आलं पाहिजे. आमचं हायस्कूल इयत्ता 8वी पासून सुरू झालं आणि जुनी 11वी. हायस्कूलचा विषय असा, वासुदेव गणपती 12% त्यांचे कोणतं रिलेटिव्ह इथं आहे असं समजतंय. त्यानं माझा क्लासमेट मला बाजूला घेतला आणि म्हणाला, त्यानेच ती गोष्ट माझ्या डाव्या हाताची मळ आहे. म्हटलं एवढं सोपं आहे तर मग मी का करू नये. त्या एका वाक्यानं मी मोटिवेट झालो, मी उत्तेजित झालो. बरे असो, सयाजीराव आता आपल्याला माहितच आहे ते सयाजीराव आपल्याला काय सांगायला लागलेत. सयाजीरावांचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध, ते तुमची शंका क्लिअर झाले का. सयाजीराव आणि महाराष्ट्राचा काय संबंध आहे आम्हाला काय सांगायला लागले. खरं तर भारतातला कुठलाही नेता असेल, युग पुरुष असेल, त्याची माहिती आपल्याला हवी आहे, कारण तो कोणत्या प्रसंगात कसा वागला हे आपल्याला समजू शकतो. पण सयाजीरावांचा आणि महाराष्ट्राचा संबंध कसा. सयाजीरावांचा जन्म नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यात कवळाणा या गावी झाला 1863 ला. शेतकरी कुटुंबामध्ये. काशीनाथ गायकवाड हे शेती करत होते आणि त्यांना 3 मुलं, त्यातला सगळ्यात लहान धाकटा मुलगा म्हणजे हे सध्याचे सयाजीराव, त्यावेळेला त्यांचं नाव गोपाळराव असे होते. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत त्यांनी शिक्षण वगैरे काही घेतलं नाही. शेती करायची, खेळायचं वगैरे अशा पद्धतीतच त्यांचं जीवन गेलं. हा एक संदर्भ. सयाजीराव गायकवाड हे महाराष्ट्राशी काय संबंध आहे. दुसरा संबंध, बडोदा संस्थानच्या त्यावेळच्या राजमाता जमनाबाई यांचं माहेर सातारा जिल्ह्यातील रहमतपूर हे गाव. म्हणजे दत्तक विधानानंतर सयाजीरावांच्या मातोश्री ज्या आहेत त्या सातारा जिल्ह्यातील रहमतपूर या गावच्या. अजून एक प्रश्न पडेल, बडोदा कधी महाराष्ट्रापासून विलग झाला हो. भाषावार प्रांत रचनेप्रमाणे 1960 ला बडोदा संस्थान हे गुजरात मध्ये गेले म्हणतो, विलीन झाले असं म्हणतो. म्हणजे 1960 पर्यंत ते संयुक्त महाराष्ट्रातच होतं. सयाजीराव गायकवाड आणि महाराष्ट्राचा संबंध काय. आणि कार्याच्या बाबतीत म्हणाल तर बरीचशीच कामं, जास्त कामं महाराष्ट्रामध्ये सयाजीराव गायकवाडांनी केलेली आहेत आणि त्याचा आदर्श घेतला पाहिजे. नुसतं काम करून चालणार नाही, त्या कामाचा आदर्श इतर लोकांनी घेतला पाहिजे, असे कार्य त्यांनी केलेलं आहे. आता सयाजीराव गायकवाड झाले. आपल्या पाराशर हायस्कूल कोणत्या संस्थेच्या अंडर काम करतो. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे
पराशर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज असं म्हणतात ना, म्हणजे आपलं हायस्कूल आहे ते स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आहे, एवढं तर समजले की नाही. आणि या संस्थेचं मुख्य कार्यालय कोल्हापूर येथे आहे. आता स्वामी विवेकानंद आणि सयाजीराव यांचा काही संबंध आपल्याला आहे की नाही पाहता येते का पाहू. जागतिक सर्व धर्म परिषद आणि त्याचं अधिवेशन 1893 ला पहिले जागतिक सर्व धर्म परिषदेचं अधिवेशन झालं. यामध्ये हिंदुस्थानच्या वतीनं स्वामी विवेकानंद प्रतिनिधी करत होते. ते कुठे झालं आयोजित? अमेरिकेमधील शिकागो या शहरामध्ये ते आयोजन झालेलं होतं. त्या भाषणाचं पहिलं वाक्य सगळ्यांना माहित असलं पाहिजे. काय म्हणाले होते त्या शिकागो परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद? सुरुवातच त्याने अशी केलेली होती, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझ्या बंधूनो आणि भगिनीनो. अनेक देशांचे प्रतिनिधी त्यावेळेला उपस्थित होते. खरं तर आपल्या घरातल्याच लोकांना ब्रदर आणि सिस्टर म्हणायचं असतं. जास्तीत जास्त गावातल्या लोकांना म्हणतील, देशातल्या म्हणतील, पण ह्या अनेक देशांचे प्रतिनिधी आलेले ही व्यक्ती हे स्वामीजी सगळ्यांना माय ब्रदर्स आणि सिस्टर्स असे कसे म्हणतात? आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. तुम्ही स्वामी विवेकानंदांवरती ज्या वेळेला भाषण कराल, बोलाल, त्यावेळेला हे वाक्य येतं की त्यांनी अशी सुरुवात केली, माय ब्रदर्स आणि सिस्टर्स. यामधून सगळे विश्व बंधू आणि भगिनीच्या रूपात एकमेकाशी जोडलेला आहे हा संदेश स्वामी विवेकानंदांनी दिला. म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये विश्व बंधुत्वाचा संदेश हा आवर्जून अधोरेखित करण्यात आलेला होता. आता असले काही शब्द अधोरेखित वगैरे जे आहेत ते मला येत नव्हते, ते दिनेश पाटील सरांनी मला सांगितले. मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, ते मराठी जास्त काय नाही, काही क्रिटिकल शब्द त्यांनी मला सांगितलेले आहे. बर, मग विश्व बंधुत्वाचा हा जो विषय आहे तो त्यांनी मांडला आणि 1893 पासून हिंदू धर्माची पताका या विचारासह 40 वर्षे सतत फडकावत ठेवली. कुणी? स्वामी विवेकानंदांनी. 40 वर्ष म्हणजे पहिले अधिवेशन 1893 ला झालं, त्यानंतर 40 वर्ष अधिवेशनच झालं नाही. 1933 ला 40 वर्षानंतर जागतिक सर्व धर्म परिषद आणि त्याचं अधिवेशन भरलं होतं. हिंदुस्थानातून कोण प्रतिनिधी होतं? पहिल्या अधिवेशनाला कोण प्रतिनिधित्व होतं हिंदुस्थानातून? स्वामी विवेकानंद होते. तर दुसऱ्या अधिवेशनाला हिंदुस्थानातून, थँक्यू, टाळ्या वाजवा दिला. माझी टाळी ऐकायला आली का बाळ? तर दुसऱ्या अधिवेशनला महाराजा सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानचे राजे उपस्थित होते. आता तुम्हाला वाटणार राजे उपस्थित कसे त्या अधिवेशनला? एवढा गाढा अभ्यास होता, एवढं मोठं वाचन होतं, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक तुलनात्मक अभ्यास करण्याचा दृष्टिकोन होता. म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाड दुसऱ्या अधिवेशनासाठी हिंदुस्थान तर्फे उपस्थित होते. पण काय म्हणून होते? काय म्हणून उपस्थित होते? त्या अधिवेशनाचं जवळपास 50 देशाचे प्रतिनिधी होते, 26,000 लोक उपस्थित होते आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष महाराज सयाजीराव गायकवाड हे होते. हे तुम्हाला आम्हाला आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आता पहिल्या अधिवेशनामध्ये स्वामी विवेकानंदांनी काय सांगितलेलं होतं? हे सर्व विश्व आहे बंधू आणि भगिनीचा आपलेपणाचा आहे, बंधुत्वाची भावना जोपासलेली होती. या अधिवेशनामध्ये सयाजीरावांनी काय मत मांडलं? आपण सर्वजण या सृष्टीकर्त्या परमेश्वराचे सेवक आहोत.
आपण सर्वजण या सृष्टीकर्त्या परमेश्वराचे सेवक आहोत. अनेक धर्म असले तर धर्मतत्व एकच आहे. प्रत्येकाने एकमेकाला मदत करून या सृष्टीकर्त्या ईश्वराच्या आनंदात अंशभागी होऊया, अशा पद्धतीचा संदेश. आता दोन संदेशामध्ये विषय घेतला तर पहिलं विश्वबंधुत्व आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये विश्वबंधुत्व आहेच, एकत्व पण आहे आणि मदत करून आपली प्रगती साधली पाहिजे असा संदेश त्या ह्याच्यातून गेलेला आहे. सयाजीराव गायकवाडना अध्यक्ष म्हणून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलेला होता, असा कोणालाही मिळत नाही त्या अध्यक्षीय प्रोसेसमध्ये. हा झाला स्वामी विवेकानंद आणि सयाजीराव गायकवाड यांच्या बाबतीतला काय संबंध आहे तो. आता तुम्हाला काय वाटतं, कोण कुणापासून थोरलं असणार आणि लहान असणार? सयाजीराव थोरले असणार का स्वामी विवेकानंद थोरले असणार? दोघांचंही जन्मवर्ष एकच, 1863. तसे दोघंही एकाच वयाचे. सयाजीरावांच्याकडे येऊया. त्यांची आवडती क्षेत्र कोणती होती? जे जे उत्तम उदात ते सर्व सयाजीरावांना आवडत होतं आणि त्यामध्ये जगाच्या अगोदर आपल्या इथं सुरुवात झाली पाहिजे ही भावना सयाजीरावांच्याकडे होती. मी नेहमी म्हणतो वाचन 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 केलं पाहिजे. इतकं मोठं वाचन आणि वाचनाचा व्यासन दुसऱ्या कुठल्या अकॅडमिशियनला, प्राध्यापकाला किंवा राजाचं नावच काढायचं काम नाही असा नव्हताच. वेगवेगळ्या विषयातलं वाचन करायचं, वेगवेगळ्या लोकांचं वाचन करायचं, वेगवेगळ्या देशातलं वाचन करायचं, त्याचा तुलनात्मक अभ्यास करायचा आणि मानव जशासाठी काय योग्य आहे हे त्यातून स्वतः टिपणं काढून काढायचं. कधीही ते वाचलं, कादंबरी वाचली का झाली वाचून, काय माहितीये काय नाही, त्याला खाली अंडरलाईन केले, ती कादंबरी बंद, अंडरलाईन बंद, हे टिपणं काढायचे. परत रेफरन्सला आपल्याकडे ते टिपणं असली पाहिजे. काय आहे बाबा ह्या ठिकाणी ह्यानी मत असं मांडलेलं होतं, त्याने असं मांडलं, म्हणजे हे रेफरन्स त्यांना घेण्यासाठी चांगला विषय होता. टिपणं काढण्याची सवय सुरुवातीपासून. त्यांच्या आवडीचे विषय कुठले हो? वाचनामध्ये सगळ्यात आवडीचे विषय कुठले? एक इतिहास, दोन तत्वज्ञान आणि तीन नीतिशास्त्र. हे त्यांच्या आवडीचे जास्त विषय होते. अर्थात अर्थकारण असणारे अनेक विषय ते मी मगाशीच सांगितलेले आहे, पण जास्त आवड ह्या विषयाची होती. कारण यामुळे समाजाला उभा करता येतं, समाजाची नीती दुरुस्त करता येते, तत्वज्ञान सांगून लोकांना त्याबरोबर कर्माची जोड सुधारता येतं, म्हणून हे तीन प्रमुख विषय होते. त्या टिपणामधील काही विचार महाराजा सयाजीरावांचे माझ्या लक्षात आहेत ते मी आपल्या पुढे मांडतो. सत्याचा सतत पुनरुच्चार करावा लागतो. सत्याचा सतत पुनरुच्चार करावा लागतो, कारण अज्ञान अधिक गडद आहे. सत्याचा सतत पुनरुच्चार करावा लागतो, कारण अज्ञान अधिक गडद आहे. दुसरं वाक्य, मानवी समाज हा पराकोटीचा मंद आहे. मानवी समाज हा पराकोटीचा मंद आहे. तो गतिप्रिय नाही तर तो स्थितीप्रिय आहे. तो गतिप्रिय नाही तर तो स्थितीप्रिय आहे. म्हणजे काय हो, हा एक वेळ शिक्षण झालं की मग काय बरं झालं, नोकरी लागली की बरं झालं, म्हणजे निवांत बसायची लोकांना जास्त मानवी समाजाला ही सवय आहे. पण गती नाही. हा निवांत, आता तास घेऊन आलो, बसलो, शाळेत जाऊन आलो, दप्तर टाकायचं, बसायचं, फार दमलो वगैरे, हे ते, त्यात आणि लेक्चर झालं, काय सांगायचं वगैरे वगैरे. म्हणजे मानवी समाज हा पराकोटीचा मंद आहे. तो गतिप्रिय नाही परंतु स्थितीप्रिय आहे.
ढासाळ नियोजन हा भारतीयांचा प्रमुख अवगुण आहे. ढसाळ नियोजन हा भारतीयांचा प्रमुख अवगुण आहे. गैरसमज आणि गैरविश्वास याच्या प्रादुर्भावामुळे आपले जग विद्रूप झालेले आहे. गैरसमज आणि गैरविश्वास याच्या प्रादुर्भावामुळे आपले जग विद्रूप झालेले आहे. महान राष्ट्र आणि शूद्र मनोवृत्ती याची सांगड कधीही घालता येत नाही. राजाने त्याचा स्वार्थीपणा आणि आत्मतलबीपणा संपूर्णपणे सोडला पाहिजे. हिंदुस्थानातील ध्येय साध्य करणाऱ्यांना सतत इतरांनी सहानुभूती दाखवणे, प्रोत्साहन देणे, उत्तेजन देणे, समजूत काढणे इत्यादी बाबी कराव्या लागतात. हे चित्र मात्र बदलले पाहिजे. तेव्हा काय एवढं केलं असू दे जा शाळेला, मला कंटाळा आला, मग ते सांग पालकांनी करायचं, बाकीच्यांनी करायचं. हे चित्र बदललं पाहिजे. मोटिवेटर्स ऑफ अदर्स शुड गेट सेल्फ मोटिवेटेड. स्वतः मोटिवेट झालं पाहिजे. सयाजीराव गायकवाड आणि राज्यकारभार. बडोदा संस्थान आर्थिक अरिष्टात होतं. अवघ्या 6 वर्षामध्ये बडोदा संस्थानला सयाजीरावांनी आर्थिक अरिष्टातून बाहेर काढलं आणि कालांतराने जगातील सर्वात श्रीमंत संस्थानात वैयक्तिक स्वरूपात असो अगर संस्थान स्वरूपात असो, बडोदा संस्थान हे जगातील 7व्या नंबरचं श्रीमंत संस्थान असा नावलौकिक मिळवला. लोक म्हणतात काय ते असं कर, तुम्हाला एक वेळ सांगितलं ना, कळत नाही का, असं नेहमी आपण ऐकतो. म्हणून ते काय म्हणत होते, कानात सांगू नका, कानात सांगू नका, जे काय आहे ते लेखी स्वरूपात करत चला. कारण प्रत्येक वेळेला ऐकणाऱ्याचे कान सुस्थितीत असतीलच असं नाही, असं त्यांचं मत आहे. मग लेखी स्वरूपात करायचं म्हणजे काय, 58 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे जवळपास 21,000 दिवस होतात, 75,000 इतके कायदे या राजाने केले. आणि नुसते केले नाही, त्याची समाज हितासाठी अंमलबजावणी केली आणि त्याचे चांगले रिझल्ट्स घेतले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे जे युगपुरुष सहभागी झाले त्यांना महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती राटणे, मदन मोहन मालवीय, जे जे लोक आहेत मोठी, त्या सगळ्यांना युगपुरुषांना त्यांनी मदत केलेली आहे. आणि इतर सर्वसामान्य सुद्धा जी सहभागी झालेले आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी केलेली आहे. त्यांचं वैशिष्ट्य काय होतं, हे काम करण्याचं वैशिष्ट्य म्हणजे माणसं लागतात, एकटा काय करू शकत नाही. माणसं कसली पण घेऊन काम करत नव्हते. सर्वात हुशार माणसं शोधायची, त्यांना ट्रेनिंग द्यायचं, योग्य ती संधी द्यायची, त्यांचा कुठलाही प्रश्न असला तर तो सोडवायचा, भरपूर मानधन द्यायचं आणि शेवटपर्यंत त्यांचं जो प्रॉब्लेम आहे ते सोडवत राहायचं. अशामुळं त्यांच्याकडे जे काम करणार होते ते उत्तम काम करत होते. खरं तर यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश होतोय. सुरुवातीला मिस्टर इलियट ICS परीक्षा पास झालेले. जसं आता IAS आहे तसं इंग्रजांची त्यावेळेला ICS ही परीक्षा होती. ते कलेक्टर म्हणून इंग्रजांच्या वतीनं काम करत होते, पण तो ही नोकरी सोडून सयाजीरावांच्याकडे त्यांनी काम सुरू केलं. अरविंद घोष यांनी ICS परीक्षा, कलेक्टरची परीक्षा पास केली
परंतु त्यांनी ती नोकरी केली नाही. सयाजीरावांच्याकडे त्यांनी काम केलं. पुढे ते योगी अरविंद झाले. दादाभाई नौरोजी हे नाव सगळ्यांना माहित आहे. सयाजीरावांच्याकडे त्यांनी काम केलं. ते सुरुवातीला जसे दिग्गज त्यांच्या बरोबर होते तसे शेवटपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज त्यांच्या बरोबर होते. तर काय आहे वैशिष्ट्य त्यांचं? खर तर इंग्लिश मेथड नुसार सयाजीराव हे इकॉन्स आणि ह्युमनचं मिश्रण आहे असं म्हणतात. यामध्ये इकॉन्स जास्त आणि ह्युमन्स कमी. दुसरं कारण सयाजीराव मजुरांना मजूर म्हणत नव्हते, ते मजुरांना साधक म्हणत होते. सयाजीरावांचा दुसरा विशेष गुण म्हणजे धर्मकारण असू दे, अर्थकारण असू दे, उद्योग, शिक्षण, समाज सुधारणा या सर्व क्षेत्रामध्ये भारतात प्रथम आणि काही गोष्टी जगात प्रथम अशा पद्धतीने त्यांनी राबवलेल्या आहेत. मदत हे आर्थिक स्वरूपाची असते. कुणाला वाडा वापरण्यासाठी दिला, कुणाला जागा दिली, कुणाला आश्रय दिला. स्वातंत्र्य चळवळीत तर मोठं योगदान असं होतं की जे पैशात त्याची व्याख्या करता येत नाही. तर अशी मदत सयाजीरावांनी किती केली असेल लोकांना, म्हणजे खरं तर 565 इतके संस्थान त्यावेळेला भारतामध्ये होते. एकमेव संस्थान ते म्हणजे बडोद्याचं. हे बाकीचे 564 आहेत ते इंग्रजांचे मांडलिक होते. हे एकटं संस्थान बडोद्याचं हे मांडलिक नव्हते. इंग्रजांचा आणि बडोदा संस्थांचा मित्रत्वाचा करार होता, दोस्तीचा करार होता. मग एवढ्या सगळ्या लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या, भारतातील आणि भारतात बाहेर जाऊन काम करणाऱ्या, मग शिक्षणाचं असू दे कशाचं असू दे असं ते काम करत होते. किती त्यांनी मदत दिली असेल? 2,80,000 कोटी आजच्या रुपयाच्या बाजार मूल्यानुसार इतकी रक्कम त्यांनी मदत म्हणून दिलेली आहे. ही खरं तर नोंद असलेली आहे. बोललं जात आहे 5 लाख कोटीहून जास्त रक्कम सयाजीरावांनी अशा मदत कार्यासाठी दिलेली आहे. बघा, कार्य, वेळ याचा विचार करून मी इथं कार्याच्या बाबतीत थांबतोय. आता पुढे जाऊया. थोरांचं मोठ्यांचं मत काय, युग पुरुषांचं मत काय सयाजीरावांच्या बद्दल? सयाजीराव महाराज हे प्रकांड बुद्धिमत्तेची व्यक्ती आहे असं स्वामी विवेकानंद म्हणाले. सयाजीराव गायकवाड हे भावी भारताचे उत्तम नेतृत्व करतील सुभाषचंद्र बोस. बडोदा संस्थान हे महान व्यक्ती निर्माण करण्याचे ट्रेनिंग स्कूल आणि भावी भारताची प्रयोगशाळाच आहे असे बाळ गंगाधर टिळक, ज्यांना आपण लोकमान्य टिळक म्हणतो, यांनी म्हटलेलं आहे. सयाजीराव महाराज हे दलितांचे कैवारी होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. बाकीचे 2-3 संदर्भ आहेत, माहिती आहे, परंतु ते पेलण्याची टप्प्याची दिनेश पाटील सरांचे आहे, त्यामुळे ते मी सांगत नाही. असा राजा झाला नाही आणि इथून पुढे होणे नाही. प्रल्हाद केशवात्रे, प्रज्ञात्रे अशा पद्धतीने विविध लोकांनी ते सांगितलेलं आहे. पण काय घेतलं पाहिजे यातून? वाचन हा विषय घेतला पाहिजे. आता वाचन काय करायचं? हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नाही प्रकरण. तेवढा आला एक मेसेज, पुन्हा दुसरा कोणता त्यामध्ये बदल करतो, पुन्हा करायचं. आपल्याकडे काहीच नसतं. आला मेसेज, गेला मेसेज. 4-5 वर्षापूर्वी व्हॉट्सअपवरून मेसेज आला होता. काय? आई गेल्यानंतर 2 मुलं अमेरिकेत असतात, त्यातला एक आला धाकटा. अरे ते दादा का आला नाही? तर त्या धाकट्यानं सांगितलं तुमच्या वेळेला दादा येणार. परवा मी मेसेज बघितला, त्याच द्यायचा होता, त्याच्यामध्ये बदल केलेला होता. काय का आला रे दादा? तर तेच उत्तर दिलं. आणि पोरगं काय म्हणतंय, तुम्ही मी शाळेला जात असताना माझ्या बरोबर या म्हणलं, माझ्याला 50 रुपये दिलं टेकवलं आणि तुम्ही तुमच्या कामाला गेला. तुम्ही पिकनिकला जाऊया आपण म्हणत असताना नाही नाही मला वेळ तुझं तुझा म्हणून सांगितलं, मला 200 रुपये दिले. आता मी कसं येणार? त्यामुळे या कार्यक्रमासाठी
म्हणजे अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासाठी असेल किंवा त्या 12 दिवसासाठी, हे 1 लाख रुपये घ्या 2 लाख रुपये घ्या, गेलो आम्ही काय येणार नाही, हे काय मनाचं घालायचं चाललंय? मला सांगा, त्या पालकांनी त्या वडिलांनी काम नाही केलं तर याला पैसे कुठले द्यायचे? जर वेळ असेल तर आला असता ना. असं काय तर घुसडतात आणि बुद्धी काय करतात, भ्रम करतात, मनात द्वेष करतात, भेद करतात. आणि ह्या मोबाईलच्या याच्यावर आपण अवलंबून राहू नये. वाचनाचा इफेक्ट फार मोठा असतो. वाचन असा आहे विषय. मी इयत्ता 7वीला असताना एक पुस्तक माझ्या वाचनात आलं. ते पुस्तक होतं ब्रह्मचर्य हेच जीवन. 8वी पासून पराशर हायस्कूलला सुरुवात झाली. आमचा वर्ग टेक्निकल. वर्गात मारुतीचा फोटो लावला. दर शनिवारी कॉन्ट्रीब्युशन करून नारळ फोडायचा, सगळ्या शिक्षकांना प्रसाद मी नेऊन द्यायचा. अशी 4 वर्षे सातत्यानं चाललेलो. VB पाटील मॅडम असतील, कामती सर असतील, RY शिंदे सर असतील, माने सर असतील गणिताचे, ते म्हणायचे येणे असं कसं काय तू वागतोस ब्रह्मचार काय, तुझा वर्ग पण तसाच वागतोय. कॉलेजला गेल्यावर मुला मुलींच्यात बोलायला लागणार, भेटायला लागणार, तेव्हाच्या तेव्हा बघू. आता फक्त अभ्यास आणि सरळ वागणं हेच आम्हाला माहिती आहे. हा इफेक्ट एका पुस्तकाचा होऊ शकतो. ब्रह्मचर्य हेच जीवन. शनिवार होता. मृत्युंजय कादंबरी हातात मिळाली. शनिवारी दुपारी वाचायला सुरुवात केली. मळ्यात मी असायचो. सांगितलं येताना डबा घेऊन या घरातून. रात्रभर वाचली. पहाटे 4ला श्रीकृष्णाला शिव्या द्यायला मोठ्यानं सुरुवात झाली. कारण का डावपेच करते, मला कळत नव्हतं ना ते त्या वयात. अरे बाबा आम्हाला झोपून तितका शिव्या द्यायला लागलाय. आणि रविवारी दुपारी माझी मृत्युंजय कादंबरी वाचून झाली पूर्ण. आता कळतंय शिव्या, ते बेस्ट मॅनेजमेंट श्रीकृष्णाचे आहे वगैरे वगैरे, वाईटांचा नाश केला पाहिजे. पण उगीच कर्णावर अन्याय होतोय, हे काय प्लॅन केलाय असं आता सुद्धा आपल्याला वाटतंय. तसं बेसिक मध्ये गेलं तर समजतं. हा भाग आला पाहिजे. म्हणजे एक पर्सनॅलिटी बनण्यासाठी वाचन गरजेचं आहे. सर माफ करा, आमच्या वर्गाचा एक दंडक होता. तो कोणता? त्यावेळेला पालक येऊन सांगायचे, काय चुकलं तर भरपूर धरायचं. छड्या बिड्या फुल असायच्या, घ्यायच्या छड्या. आत्तासारखं नाही, मारायचं नाही, लांबनच बोला, ते काय करते कळत नाही काय नाही. म्हणजे मी छडी वापरली पाहिजे ह्या मताचा आहे. बरे असो, म्हणजे छड्याचं म्हणजे फुटायच्या छड्या. पण आमच्या वर्गाचा एक नियम होता की वर्गात कुठल्याही शिक्षकानं छडी घेऊन यायचे नाही. अरे हे काय प्रकरण आहे, तुम्ही विद्यार्थी असं तोंडी नाही सांगायचं. उत्तर प्रत्येकाला आलंच पाहिजे हे आमच्या वर्गाच्या अगोदर मत होतं. ते अभ्यास करायचा, उत्तर आलंच पाहिजे. ते बघा, अरे मग उत्तर आलं पाहिजे म्हणजे एखाद्याला समजा नाही आलं तर त्यानं छडी करायला नाही, हात पुढं करायचा. हे दुसऱ्या कोणाला येतंय का, तिने हात पुढं करायचा. येत असलं तरी उत्तर सांगायला, छड्याच घ्यायच्या. ते अवघड वर्ग आहे याचा काय उपयोग. कारण 4ही वर्षी मी सेक्रेटरी होतो त्या वर्गात. नियम असाच होता. मग ही सगळ्यावर छडी खातोय, येत असून सुद्धा उत्तर देत नाही, ती छडीच न्यायला नको. पण मी VB पाटील मॅडमना म्हटलं, मॅडम तुम्ही मराठी काही शिकवू नका. अरे काय काय बोलतोयस काय तू? होय, मग काय करा, महाभारत, रामायण असले सगळे जे आहेत पूर्वीचे ते आम्हाला सांगायचे. त्यांना नमस्कार करतो. आज त्या नाही आहेत आपल्यात. मला घरी नेऊन त्यांनी खाऊ घातलेला आहे. तर त्यांनी हे रामायण महाभारत चांगल्या चांगल्या कथा हे दार बंद करायचं ना आत, आणि मराठीचा विषय असणार तो संपला. व्याकरण तेवढे शिकवा. पण त्याने शिकवण्याची पद्धत, अनुप्रास अलंकार, स्वर्ग धरेला चुंबायाला खाली लवला मजला गमला. अजून पाठ. नम येय गणांची संगती मालिनीला, शार्दूल असं कौतुकास्पद शार्दूल क्रीडित. की व्रतंती काहीतरी असते ना मराठीत, जसच्या तसं ते लक्षात आहे. पण पूर्णपणे तो अभ्यास का केला की त्यांनी तशा पद्धती शिक्षण आपण नियम केला म्हणून केला. शिक्षक दिनाचा प्रसंग सांगतो. कॉन्फिडन्स पाहिजे. एक सवय होती आमच्या वर्गाची म्हणा माझी, शिक्षक दिनाला विषय घ्यायचे कुठले इंग्लिश आणि गणित माझ्याकडे असायचा. मग तो घेताना मला एक खोड होती की आपल्या वरच्या वर्गात शिकवायचं. मी 8वीला असलो की 9वीत शिकवायचं, 9वीला असलो तर 10वीत शिकवायचं. त्यामुळे वरच्या वर्गातली पोरं चिडूनच असायची माझ्यावर, ह्याला अडवायचंच म्हणून. तर तसं काही शक्य झालं नाही. 2 तास घेतलेला विषय जो असायचा माझ्या वाटणीचा, शेवटपर्यंत शेवटला मला असं लक्षात यायचं
तिन्ही वर्षे मी 8 विषय घेतल्यात, कारण हौशेने विषय घ्यायचा, मी शिक्षक होणार, शिक्षिका होणार, आणि मग त्यावेळेला मला काय येत नाही म्हणून लटपडायला सुरू. पण जे घेत नाही त्याचा तास घेतलाय, असा 8 तास घेण्याची वेळ किंवा चांगली गोष्ट आली. आजही बरंच काम करायला लागतंय, ते तिथला तो गुणधर्म आहे. शेवटच्या वर्षी बाकी मला काय म्हटले, याने तू मुख्याध्यापक हो. मी नाही म्हणतो पुन्हा. का? माझा जरा विचार वेगळा आहे. का तर आदल्या वर्षी शिक्षक दिन झाल्यानंतर काय काय अनुभव सांगायचे होते. तर एक माझा आवडता मित्र काय म्हटला, सगळीजण शिक्षक व्हायला लागले, मी ठरवलं की मी पिऊन होणार. सर म्हटलं मी आता पिऊन होणार आहे. तर काय तुझं चाललंय? मी मुख्याध्यापक म्हणतो पिऊन होणार, तुझं तू तास घे, उगाच ते तुझं काय हे करायला नाही, उगाच करू नकोस. म्हणजे असं मी एवढाच आहे, अमुकाचा आहे, तमुकाचा आहे, पिऊन सुद्धा मस्त काम करता आलं पाहिजे. मला एक सांगा, कोणी चांगलं झाडून काढू दे, मी त्याच्यात दोष काढून चांगलं झाडून दाखवेन. एखादं पत्र, आता दिनेश पाटील सर ते आहेत, एखादे पत्र करायचं झालं तर ह्यो शब्द तो शब्द असं तसं आम्हाला 10 दिवस जातात, पण फायनल प्रिंट ओके झाली पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे, आपल्या वाचनातून आपण ज्यांचा आदर्श घेतोय त्यातून. कामती सर वर्गात आली की काय करायचे, बूट काढून ठेवायच्या, तरी शिकवायला सुरुवात करायची. किती विषय, विद्येबद्दलचा आदर. वर्गात बेंच फिक्सच, 3 लाईन 4 लाईन असणार, मधली लाईन मधला विषय, संपत पुंडलिक पाटील पाडळी, त्यानं पाडळीत येऊन ते पहिला बेंच धरायचा, तिथं बरोबरच असलं पाहिजे. बाकी कोण म्हणणार नाही तू कसा इथं काय. 17 पोरवतो आम्ही टेक्निकलचे. आजही त्यांच्यात गैरविषय नाही, गैर वागलेले नाहीत, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्तम आहेत. तुम्ही ह्या वाचनातून, या मार्गदर्शनातून, थोरा मोठ्यांच्या विचारातून कोणतंही पुस्तक असो ते वाचा, त्यात स्वतःच्या जीवनामध्ये वापर करा. मोठं व्हा वगैरे काय मी म्हणत नाही, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. वामनराव पैल म्हणतात, सगळ्यांना माहीतच आहे. किंवा मंगलाचरणमध्ये श्री बैठकीमध्ये सांगितलं जातंय तुम्हालाच करायचं आहे. खरंच करून बघा. आज तुम्ही जे आहे त्यामध्ये उद्या सकारात्मक बदल झाला पाहिजे. अरे मागच्या महिन्यात असा होता किंवा अशी होती आणि इतका कसा बदल झाला, चांगला पाहिजे बदलतो, असा बदल तुम्ही करून घ्यावा. जास्त वेळ बोललो, क्षमा करावी. काटे सर, पाटील सर, सर्व स्टेजला वंदन. इथं बसलेल्या सगळ्यांना वंदन. तुम्हा सगळ्यांना साष्टांग नमस्कार. मला राजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पारगाव, जय पाराशर हायस्कूल. धन्यवाद पाटील सर. खरोखरच कर्तव्य आहे आपले सागराप्रमाणे आमच्या विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं हिमालयाप्रमाणे, आणि त्या ज्ञानाचा कणकण आमचे वेचतील आमचे विद्यार्थी. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार परमपूज्य बापूजी साळुंखे आणि संस्था माता सुशीलादेवी साळुंखे यांना वंदन करून मी माझे 2 शब्द व्यक्त करतो. माझे मित्र आणि माझे गुरुवारी म्हटलं तरी चालेल, दिनेश पाटील सर. कारण मी त्यांचं असं जे भाषण आहे ते जवळजवळ 35 वर्षानंतर मी ऐकायला लागलोय. कारण मी कॉलेजला असताना ते इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक होते. त्यावेळेला त्यांची काही वाक्य जी आहेत की बाबा तुम्ही शिका, पण कसं शिकायचं, कमवा आणि शिका. कारण त्यांचे बंधुराज धाकटे जे आहेत ते माझ्या वर्गामध्ये होते. त्यांचा जो शिस्तीचा जो नियम आहे तो आज अखेर त्यांनी तसाच राबवलेला आहे. त्यांनी महाराजा सयाजीराव यांच्या बाबतीत खरं म्हणतं एक लहान पुस्तक आहे त्या ठिकाणी, की विद्यार्थ्यांनी मला ते वाचलेलं असेल, शाळेला मिळालेलं आहे, की पुस्तक वाचा. त्या पुस्तकाची अगदी ट्रू कॉपी दिनेश पाटील सरांनी आपल्याजवळ व्यक्त केलेली आहे. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्था माता सुशीलादेवी साळुंखे यांना वंदन करून आजच्या समारोपाच्या भाषणाकडं आपण जात आहोत. विद्यार्थी मित्रो, आपणास उत्कंठा लागली असेल की बक्षीस वितरण कधी होणार आहे. कारण बरेच विद्यार्थी अगदी कानात जीव ऐकून ऐकत आहेत. मी आता जास्त वेळ घेणार नाही. विद्यार्थी मित्रो, एवढंच मी सांगेन की ज्या युगपुरुषानं
हा अट्टहास केला आणि या पाराशर नगरीमध्ये हे ज्ञान मंदिर वसवलं आणि या ज्ञान मंदिरातून खऱ्या अर्थानं पाटील सर आपल्यासारखे विद्यार्थी घडले, दिनेश पाटील सर आपल्यासारखेही विद्यार्थी घडले. सयाजीराव गायकवाड केलेले प्रयत्न, कर्मवीर अण्णांना केलेली मदत असेल, दादाभाई नवरोजींना केलेली मदत असेल, टाटांना केलेली मदत असेल, शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांना धामनसकर शिष्यवृत्तीच्या रूपाने केलेली मदत असेल. विद्यार्थी मित्र, या मदतीने अनेक विद्यार्थी घडले आणि खऱ्या अर्थानं हा महाराज चांगल्या प्रकारे लौकिक प्राप्त केला. आज या ठिकाणी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याबद्दल आपण भरपूर विस्तृत चांगली माहिती ऐकली, त्याचबरोबर चित्ररूपानेही पाहिलं. असो प्रेम जिवाळा, नकोत नुसती नाती, तर ही नाती जपून आभार करण्याचं काम मी सन्मानाचे हार पोहण्यासाठी मोरे सरांना निमंत्रित करते. सन्माननीय व्यासपीठ, ही शाळा निर्माण करण्यामध्ये ज्या सर्वांचे योगदान आहे त्यांना अभिवादन करतो. या सुंदर कार्यक्रमासाठी की आज बघा योगायोग असा आहे की सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्तच आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी की आणि आमच्या म्हणजे आपल्या गावचे थोर सुपुत्र आम्ही त्यांना म्हणतो की आपल्या कर्तृत्वातून त्यांनी अतिशय नावलौकिक त्यांनी मिळवलेलं आहे. तर असे वक्ते म्हणून आपल्या या शाळेला आज प्राप्त झालेले आहेत. आपल्या शाळेचे माननीय प्राचार्य काठे सर, कुंभार सर यांनी जाऊन त्यांच्याशी विचार विनिमय करून हा कार्यक्रम आयोजित केला आणि या प्रसंगी आमच्या गावचे थोर सुपुत्र माननीय दिनेश पाटील साहेब, त्याचबरोबर सन्माननीय प्राध्यापक दिनेश पाटील सर या ठिकाणी आले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला बहुमोल मार्गदर्शन केलं. राजेंद्र हायस्कूल अंबप या शाळेचे मुख्याध्यापक माननीय पी जी पाटील सर, त्याचबरोबर त्यांचे सहकारी चरणे सर
आणि इतर जे काही मान्यवर आहेत, तुम्ही विद्यार्थी मित्र हा कार्यक्रम सकाळपासून तुम्ही शांतपणाने ऐकून घेतला, त्याबद्दल तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो आणि तुमचे आभार मानतो. या ठिकाणी हा कार्यक्रम सुंदर रीतीनं संपन्न झाला असं मी प्राचार्यांच्या वतीनं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.